travel to China. जस्ट आपण तिबेटियन ऑटोनॉमस रिजन जो आहे तो क्रॉस करून चायना मेनलँडमध्ये एंट्री करत आहोत. तर हे जे मागे दिसते ती इथं हिमालयन रेंज आहेत तिबेटियन ऑटोनॉमस रिजनच्या. आणि इकडे मागे पुढे आता चायनाचा रिजन सुरू होतो, चायना मेनलँड. तर इकडे अजून टेम्परेचर मायनसमध्ये आहे. हा आपला वे जातो चायना मेनलँडला. तर हा जो रस्ता हा बेजिंगच्या दिशेने जातो. This is Chinese desert area and we are on the highway G6. So you can see there's a drastic change in the mountain range. In Tibet we had a Himalayan Tibetan plateau, but now in China we can see there is a change in the kind of a geographical structure. Now we are on the Chinese highway and you can see there is a unique system in here. On the right hand side you can see there is a slope going up. So mainly the brake failure, this is like a pass. So that you avoid crashing on other vehicles or on the dividers. हे आहे चायनातील दुहांग या टाउनमधील गोबी डेझर्ट. हा पूर्ण असा हा वाळवंटी प्रदेश आहे. सॉफ्ट सँड आहे इथे. बोला पुंडली कवरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. मागच्या व्हिडिओजमध्ये तुम्ही पाहिलं असेल की वातावरण भारत आणि नेपाळमध्ये समोर होता. नंतर तिबेटच्या रिजनमध्ये स्नो होता, थंड वातावरण होतं, अप टू -6 डिग्री सेल्सिअस. आणि आता आपण चायनाच्या दुनहांग या टाउनमध्ये आहोत आणि हा पूर्ण वाळवंटी प्रदेश आहे चायनाचा. This town is mainly famous for the Silk Road, the old Silk Road, where it connects Asian countries to the Western countries. सिल्क रोडमध्ये एक काशी टाउन येतं, त्याचा थोडासा रिझेम्बलन्स आहे इंडियासोबत. हे काशीचं सुवेनियर चायनाच्या तुर्पान टाउनमध्ये या म्युझियममध्ये. इथून आता आज आपण निघतो आहोत कोआर्ले या दुसऱ्या चायनाच्या शहरामध्ये. अजून 3 दिवस आपला हा मुक्काम चायनामध्ये असणार आहे. त्यानंतर आपण किर्गिस्तानमध्ये एंट्री करणार आहोत. आम्ही उभे आहोत आता चायनाच्या शिंजांग रिजनमध्ये एका पेट्रोल पंपावरती हायवेला. आणि इथे एक वेगळी गोष्ट अशी आहे की जर तुमच्याकडे चायनीज ID नसेल तर इथे पेट्रोल किंवा डिझेल भेटत नाही. तर हे मागे पाहू शकता, हे जे बॅरिकेड आहेत हे चायनीज ID असेल तरच ओपन करतात. आणि विदाऊट ID त्यांनी आम्हाला आतमध्ये सोडलेलं नाही आहे. आणि या पेट्रोल पंपना हे असं तार कंपाऊंड केलेलं आहे, कारण हा एरिया तसं सेन्सिटिव्ह असल्यामुळे इथे कंपाऊंडच्या आतमध्ये कोणालाही सोडत नाहीत विदाऊट ID. ही काशी इंडियाची नाही आहे तर चायनामध्ये आहे. हे मागे पाहू शकता सिटी ऑफ काशी. तर या शहराचं नाव आहे काशगर.
पण चायनामध्ये याला काशी म्हणतात. आणि हे जे आहे इथून 100 किलोमीटरला किर्गिस्तान आणि तजाकिस्तानची बॉर्डर आहे. हे हिस्टॉरिकल टाउन आहे. मागे पाहू शकता थोडे चायनीज हिस्टॉरिकल घरं आहेत. आणि इथे टिपिकल चायनीज कल्चर नाही आहे, तर थोडंसं मिडल ईस्टर्न कल्चर आहे. कारण इथे किर्गिस्तान, तुर्कमेनिस्तान, अफगाणिस्तान आणि थोडीफार पाकिस्तानची बॉर्डर पण लागते. I have our Chinese friend Andy with us. Can you just tell me a little bit about where are you from in China? Hello everybody, my name is Yuan Quan in Chinese and my name is Andy in English. Well, we're here because a group of Indian self-driving group is heading this way. So yeah, India is on my list and let's see how easy I would get the tourist visa to go to India in the future. Yeah. I hope you will get Indian visa soon. So thank you Andy for your time. It's good to connect with you about China and India. So thank you very much. Ni hao. Ni hao. Xi ni. आज आपला वारीचा दिवस आहे 30. सो आज आपण चायनावरून किर्गिस्तानमध्ये एंट्री करणार आहोत. आणि हे जे समोर डोंगर दिसत आहेत हे आहेत पामीर माउंटेन्स. इथून हा पूर्ण असा माउंटनचा रेंज आहे किर्गिस्तानपर्यंत.